काढली आहे का शक्तीपीठ महामार्ग जर झाला जर बनवायचं ठरवलं तर त्याचा राज्यावरती खूप खूप मोठा आर्थिक बोजा तयार होणार म्हणून तुम्ही काय करता पत्रकार मित्र, कुठनं तरी तुमच्या सुपीक डोक्यातनं काहीतरी कल्पना निघतात आणि तुम्ही बातम्या लावता. वास्तविक कुठल्याही विभागाला त्यांचं जे काही मत आहे ते मांडण्याचा अधिकार डेमोक्रेसीमध्ये असतो आणि कुणी काही मत मांडलं तर ओव्हररूल करण्याचा अधिकार कॅबिनेटला असतो. कॅबिनेट ही सर्वोच्च असते. जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींच्या मधनं जे आमदार निवडून येतात त्याच्यातनं ते मंत्रिमंडळ होतं आणि त्याच्यातनं मुख्यमंत्री आणि बाकीचे मान्यवर तिथं त्या पोस्टवर बसतात. त्याच्यावर ते तर सर्वोच्च निर्णय घेणारं एक संस्था आहे, सरकार आहे. त्याच्यामुळं तिथं अनेकांचे वेगवेगळे मतप्रवाह असू शकतात, पण शेवटी राज्याचं हित कशात आहे? दळणवळण हे फार महत्त्वाचं माध्यम आहे. तुम्ही पहा, जिथं विमानाची सेवा सुरू होते तिथला विकास मोठ्या प्रमाणावर होतो, जिथं पोर्ट असतात तिथं मोठ्या प्रमाणावर विकास होतो. कोस्टल रोडनी त्या भागाचं चित्र बदलतं. टनेलमधनं किंवा समृद्धी महामार्ग ह्याच्यातनं नागपूर आणि मुंबई हे जवळ येण्याच्या करता मदत झाली. तुम्हाला आठवत असेल पत्रकार मित्रांनो, मागे नागपूर आणि मुंबईचा समृद्धी महामार्ग करताना पण अनेकांनी विरोध केला, परंतु ज्यावेळेस जमिनीचा मोबदला द्यायला सुरुवात केली त्यावेळेस सगळ्यांनी त्या जमिनी दिल्या. आता लोकांचा काही भागात विरोध आहे, ह्याबद्दल दुमत नाही. लोकशाहीमध्ये काम करत असताना, धरणं करताना, विमानतळं करताना, इवन वाढवण बंदर करताना किंवा कोस्टल रोड करताना किंवा कुठलाही अटल सेतू करताना, अनेक प्रकारचे डेव्हलपमेंट करताना ज्यांच्या जमिनी जातात, इवन नवी मुंबई ज्यावेळेस वसवली त्यावेळेस तर किती आंदोलनं झाली तुम्हाला आठवत असेल. त्यावेळेस कोल्हाबा जिल्हा होता, दिबा पाटील त्याचं नेतृत्व करायचे, अनेक मान्यवर करायचे, पण दिबा पाटलांचं नाव प्रकर्षाने घेतलं जातं आणि त्यामुळं लोकांच्या मनामध्ये ज्यांच्या जमिनी जातात त्यांच्या भावना तीव्र असतात आणि ते तिथं व्यक्त करण्याचा त्यांना लोकशाहीमध्ये अधिकार आहे. त्याच्यामुळं त्यांनी आज त्या तुम्ही ज्या वेगवेगळ्या चॅनलला बातम्या दाखवत आहेत तिथं ज्यांच्या जमिनीचा रस्ता जातो, काही भागातनं पाठिंबा आहे, काही भागामध्ये जिथं अल्पभूधारक आणि अत्यल्पभूधारक शेतकरी आहे, विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यातल्या काही लोकांचा तिथं विरोध आहे. अशा पद्धतीनं काही भागामध्ये जमिनीचा मोबदला जास्त मिळतो आणि तिथं इरिगेशन नसेल तर त्या लोकांचा इतका विरोध राहत नाही. पण जिथं इरिगेटेड लँड आहे आणि त्यांचं संपूर्ण संसार आणि कुटुंब त्या जमिनीच्या उत्पन्नावर अवलंबून आहे, त्यांच्या भावना, त्यांची बापदाद्याची इस्टेट असते, जमीन असते, पूर्वांपार पिढ्यानपिढ्या ती चालत आलेली असते, त्याच्यावर त्यांच्या भावना वेगळ्या असू शकतात. धन्यवाद. आज त्याच्याबद्दलचा मुद्दा चेतन तुपे साहेबांनी उपस्थित केलेला होता. त्याच्यात राज्याचे प्रमुख या नात्याने देवेंद्र फडणवीस साहेबांनी SIT घोषित केलेली आहे. SITमध्ये तिथं IPS, वरिष्ठ पोलीस अधिकारी, महिला, जसं तुम्हाला आठवत असेल मागं एकदा एका जिल्ह्यात काही गोष्टी घडल्या होत्या त्यावेळेस मीरा बोरवणकरांना तिथं त्याची चौकशी करायला सांगितलेलं होतं. तर महत्त्वाच्या IPS ऑफिसर लेडीज ह्यांना त्या SITचं प्रमुख करून ते काम राज्य सरकारने सोपवलेलं आहे. सरकारने ती गोष्ट अतिशय गांभीर्याने घेतलेली आहे. आम्ही आता त्याच्यामध्ये तिथल्या मुलींना, पालकांना आव्हान करतो आहे की एका मुलीने धाडस दाखवलं, अजून एक मुलगी पुढं आलेली अशी माझी बातमी आहे. मी त्याच्याबद्दल कलेक्टर आणि SPंशी मला ती बातमी कळल्या संपर्क ठेवून आहे. मी त्यांना सांगितलेलं आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठलाही राजकीय हस्तक्षेप कोणी केला तर त्याला अजिबात तुम्ही दबावाला बळी पडू नका. त्याच्यामध्ये पार खोलवर जाऊन त्याच्यामध्ये जे कोणी कुठल्याही राजकीय पक्षाचे असू द्या, परंतु हे जे काही नराधम आहेत हे मुलींच्या जीवनाशी खेळतात, त्यांचा छळ करतात, त्यांची पिळवणूक करतात, अशांना कडक शासन झालंच पाहिजे. आणि त्याच्यातनं एवढं कडक शासन झालं पाहिजे की मेसेज असा गेला पाहिजे
की परत कुणाचा दुसऱ्याचा अशा गोष्टी करण्याचं धाडस पण होता कामा नये. धन्यवाद. थँक्यू दादा.